हल्ली काही लोक राजकीय पर्यावरणवादी बनल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर केली। तर दुसरीकडे मात्र सत्तेतीलच अजित पवार गटानं वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून योग्य तोडगा काढण्याचं आवाहन केलंय। पाहूया। हल्ली काही लोक राजकीय पर्यावरणवादी बनले आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या तपोवनच्या वृक्ष वाचवा मोहिमेवर टीका केली। मात्र सत्तेतीलच अजित पवार गटानं वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंना पाठिंबा देत वृक्षतोडीला अप्रत्यक्षपणे विरोध केलाय। कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत। आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नयेत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी। विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे। काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत, म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे। त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही। तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे। भविष्यातल्या पिढीचा आपण विचार करता त्या ठिकाणी पर्यायी जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्यात यावी। दुसऱ्या बाजूला सयाजी शिंदेनंतर अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर सह अनेक नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी मात्र वृक्ष न तोडू देण्यावर ठाम आहेत। ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती। 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो। आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत। किमान मी जन्मानंतर 4 कुंभमेळे बघितलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही तपोवनामध्ये जातो। लहानपणी आमच्या सगळ्यांच्या ट्रिपा निघायच्या तपोवनात। आम्ही खूप सुंदर अशी ती झाडं, तिथली जीवसृष्टी अनुभवली आहे, वाहती कपिला नदी बघितलेली आहे। त्याच्यानंतर आता जेव्हा आपण तपोवनात जातो तर त्यावेळेला तिथे वाढलेले वृक्ष, कापलेले वृक्ष, वाहती नसलेली कपिला नदी हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनातनं फार वाईट वाटतं। आणि जेव्हा आपण लहानपणापासून शिकतो, धड्यांमध्ये आपण सगळेजण शिकतो, काय फक्त मीच नाही की झाडं वाचवा, तर आपण झाडं का कापतोय असा माझा साधा प्रश्न आहे। याआधी काही हिंदुत्ववादी संघटना, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह अनेकांनी वृक्षतोडीस विरोध केलाय। 2026ला कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय, त्यासाठी साधूंच्या तात्पुरत्या निवासासाठी शेकडो झाडांची कत्तल होणार आहे। पण ज्या वनात राम सीतेने वास्तव्य केलं, जे वन तपासाठी ओळखलं जातं, त्याच वनात साधूंच्या राहण्यासाठी झाडांची कत्तल का, हा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारतायत। तर विरोधकांनी या आडून सरकार नाशिकच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप केलाय आणि करणं अपरिहार्य आहे। आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे। सरकारकडनं, प्रशासनाकडनं एक असं सबमिशन केलं जातं आहे की जे साधू महंत येणार आहेत त्यांच्या तिथे निवासाची व्यवस्था करायची आहे। मग जर हे झाडं काढले नाही किंवा त्यांचं पुनर्रोपण केलं नाही तर मग सिंहस्थ कसा होणार? साधू महंत मी लहानपणापासून पाहते, ते झाडाच्या खाली त्यांच्या राहुट्या असायच्या, त्यांची व्यवस्था असायची, तिथे राहायचे। आणि कुठल्याही साधू महंतांना मला नाही वाटत असं वाटेल की झाडं कापून आमचा तिथे निवासाची व्यवस्था व्हावी, असं मला नाही वाटत। कारण आपण म्हणतो की आपल्या धर्मामध्ये या जीवसृष्टीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। साधू महंतांना मला वाटतं की अशी झाडं कापून, झाडांच्या कत्तली करून तिथं राहण्यासाठी जागा केली तर निश्चितच त्यांना ते पटणारं नसणार आहे। टक्केवारीसाठी, खिशे भरण्यासाठी इथं सिमेंट जंगल करू नका, हात जोडून विनंती आहे। अजून नाशिकमध्ये हजारो एकर जागा पडलेली आहे, 10व्या मैलावर जागा आहे, कुठं काही सांगत नाही तुम्हाला काय हब बांधायचं ते हब बांधा। अहो तुम्ही आतापर्यंत IT पार्क नाही केली नाशिकमध्ये,
आणि आता हे आमच्या हिंदूंची साधू संतांनी वास्तव केलेलं आहे, प्रभू रामचंद्रांनी तिथं वास्तव केलेलं आहे. ती झाडाची जागा तर सोडा, कुठं एवढं पाप फेडसा. पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.